8 जुलै 2026 ह्या दिवशी सगळी लोक झोपत होती. नवरा कामावरून आल्यानंतर रात्री जेवून झोपला. बायकोने स्वयंपाक करून तीसुद्धा झोपली. सगळं कुटुंब साखर झोपत असताना रात्री आपल्या खेड तालुक्यात खूप पाऊस झाला. स्लॅबचं घर असल्यामुळे लोकांना बाहेर काय चाललंय हे समजत नव्हतं. घराच्या बेडरूममध्ये ऐश करत असताना बाहेर किती पाऊस पडतोय याची कल्पना कोणालाच नव्हती. राजगुरुनगर शहराच्या वाडा मार्गावर साई पेट्रोल पंपाच्या पुढे सातकर स्थळ हद्दीत एका छोट्याशा ओढ्याला पूर आला होता. त्यावेळी काही सामाजिक कार्यकर्ते लोकांना जाण्याचे आवाहन करत होते. पाण्याचा वेग पहाटे जास्त होता, आता कमी झालेला आहे, आपण बिंदास जाऊ शकता. परंतु त्यातील बऱ्याच लोकांनी इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहिल्यामुळे, त्यांना बायको मुले असल्यामुळे, गाडीचे हप्ते चालू असल्यामुळे खूप लोक पाण्यात गाडी घालत नव्हती. काही महिलांनी थेट गाडी घातली. त्यावेळी काही पुरुषांना वाटलं की आपण काय बांगड्या घातल्यात काय, आपण मर्द आहोत हे दाखवण्यासाठी काही लोकांनी पुढाकार घेतला. त्यानंतर सर्वच लोकांना जाणीव झाली की आपण पुरुष लोक आहोत, आपण घाबरण्याची गरज नाही. एका सायकलवाल्याने डेअरिंग केल्यामुळे सर्व पुरुष मंडळी डेअरिंग करून पुढे निघून गेली. ज्या व्यक्तींचे टेस्टोस्टेरोन लेवल कमी असतं ते लोक जास्त करून डेअरिंग करत नाहीत. कुठे भांडणं झाली, वाद झाली की बघ्याची भूमिका घेऊन पळून जातात. आणि ज्या लोकांचं ते हार्मोन जास्त असतं ती सामाजिक कार्यकर्ते म्हणून पुढे येतात. रात्री, पहाटे आणि सकाळी या ओढ्याला स्पीड होता. त्यानंतर 1 तासाने पाण्याचा प्रवाह खूप कमी झाला. एसटीवाला पाण्याचा प्रवाह किती असू थेट गाडी घालतो, कारण गाडी त्याच्या मालकीची नाही म्हणून तो डेअरिंग करतो. स्वतःच्या बेडरूममध्ये निवांतपणे झोपलेली लोक जेव्हा सकाळ झाली तेव्हा कामात जाण्यास निघाली आणि त्यांना हे दृश्य पाहून शॉक बसला होता. त्यानंतर अजून थोडं पुढं गेल्यानंतर एक नवीन ओढा आपल्याला लागतो. ओढासुद्धा म्हणत होता, मी सुद्धा काही कमी नाही, मला सुद्धा खूप पाणी आहे, आजचा दिवस जणू काही त्याचाच आहे, अशा पद्धतीने तो पुढे जात होता. मित्रांनो, आपल्याला असं बऱ्याच वेळा दिसून आलं आहे की ज्या लोकांना चांगलं पोहता येतं ती सुद्धा ओढ्याच्या नदीच्या पाण्यात जाऊन बुडतात. याचं कारण म्हणजे जे पाणी खूप वाहतं असतं, उड्या मारणारं असतं, त्या पाण्यात माणूस पोहूच शकत नाही. ते पाणी माणसाला सतत खाली खेचून खेचून त्याच्या नाकातोंडात पाणी घालण्याचं काम करत असतं. एका मिनिटात जवळपास 100पेक्षा तो माणूस पाण्यात बुडत असावा. त्यानंतर पांगरी येथील कोमंडला नदी जेथे भीमा नदीला जाऊन मिळते त्या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं होतं. थोडे पुढे गेल्यानंतर डांगले शिवार, अखरवाडी ह्या ठिकाणी एक खूप मोठा ओढा आहे. त्या ओढ्याला आज खूप मोठं पुराचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं. मित्रांनो, एक वेळ नदी तुम्हाला वाचवेल, परंतु ओढा तुम्हाला कधीच वाचवणार नाही. बंधाऱ्यावर खूप मोठे वृक्ष, त्यांचे खोड वाहून आले होते. यावर्षी पाऊस वेळेत आला नाही, त्यामुळे लोकांनी पावसाला शिव्या घातल्या. लोक पावसाला म्हणत होती, एकदाचा पड, आम्हाला तुझी आठवण येते, तू आमच्यावर पड, आम्हाला भिजव, आमची घरदारं भिजव. लोकांनी खूप मोठा आग्रह केल्यामुळे पावसाने असे ठरवले की 1 महिन्याचा पाऊस एकाच दिवसात पाडून लोकांना खुश करतो. लोकांना खुश करण्याच्या नादात पावसाने सगळीकडे पाणीच पाणी केले. लोकांच्या घरात पाणी घुसले, बेडरूममध्ये पाणी घुसले, लोकांची खूप मोठी पंचायत झाली, शेतात पाणी घुसले. आपण पाहू शकता, शिरोली येथील जाकमाता परिसरात खूप मोठा पूर आला होता. देवाच्या मूर्तीवरून पाणी चालले होते. या ठिकाणी पाणी आता थोडंसं कमी झालेलं आहे. पहाटे या ठिकाणी खूप पाण्याचा प्रवाह होता. अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी, अपडेटसाठी सबस्क्राईब करा आपले चॅनेल.